वाल्मिक अण्णांनी तुमचे बी सत्कार केले ना. पंकजाताई, तुम्हाला ज्यावेळेस MLC मिळाली त्यावेळेस ते तसले भुरनाळे बिरनाळे इव्हेंट मॅनेजमेंटचा तो फार भारी ॲटम होता वाल्मिक कराड. मग त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ह्याला पंकजाताईसुद्धा भळभळल्या ना. त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर ते तसले कुठून भुरनाळे आणायचे, त्याच्यातून ते फुलं बिल काय म्हणतात ते तसले पाकळ्या बिकळ्या अंगावर टाकायच्या. मग त्या तुम्ही बी घेतल्या होत्या ना अंगावर वाल्मिक कराडांच्या. मग वाल्मिक कराड नाही घेतल्या का? आम्ही नाही घेतल्या बाबा. वाल्मिकांनाच्या पाकळ्या बिकळ्या नाही घेतल्या. आम्ही आपलं लांब जाऊन मागं बसायचो. ते अजितदादा म्हणले होते मला चटके बसले राव. तुम्ही एकदा मला वाटतं शिवराज सिंग चौहान आलते त्यावेळेस अजितदादा म्हणले की तुमच्या अतिउत्साहाचे चटके मला बसले. मग त्या चटक्याच्या वेळेस अजितदादांनी पुढचा चटका लक्षात घ्यायला पाहिजे होता ना. केवढा मोठा चटका बसवला. पण तुम्हाला धनंजय मुंडेंनी एकंदरीतच राजीनामा आधी द्यायला हवा होता. तुम्हाला म्हणजे तुम्ही ते लावून धरलं प्रकरण सगळं झालं, पण जर ते फोटो आले नसते तर कदाचित माहिती नाही, कदाचित राजीनामा झालाही नसता. काय माहिती. परंतु मला असं वाटतं धनंजय मुंडेंची चूक इथं झाली. अजितदादा पवार म्हणाले की नैतिकतेच्या आधारावर माझ्यावर एकदा गंडात तर आलतं तर मी राजीनामा दिला होता. आता नैतिकतेच्या आधारावर धनंजयने राजीनामा द्यायचा का नाही त्याचं त्याने ठरवावं असं मला वाटतं. 3 आठवड्यापूर्वी बोलले होते. 3 आठवड्यापूर्वी मग आपला लीडर आपल्याबद्दल काय बोलतोय आपला स्वतःच हे धनंजय मुंडे यांनी न ओळखण्या इतपत धनंजय वेडे नाही आहे. मग धनंजयनी वेडेपणा कशाला केला हे थांबायचा. अजितदादाच्या मनात आहे ना बाबा आपण राजीनामा द्यावा तर पटकन जायचं अजितदादांकडे राजीनामा द्यायचा. हे माझा राजीनामा घ्या. जर 3 आठवड्यापूर्वी राजीनामा झाला असता तर एवढा रोष आणि राग आणि क्षोभ याचे कारणीभूत तुम्ही ठरला नसता. ह्याच्या वाल्मिक कराडावर राग गेला असता तुम्ही जर राजीनामा दिला असता. तुम्ही राजीनामा न दिल्यामुळे तुमच्यावर बी राग आला. आता काय काय करतायत लोक पुण्या बिण्यामध्ये बघा. ते व्हॉट्सअप फेसबुकवरती आम्ही बघतोय की किती खालच्या पातळीवर लोक चालली. म्हणजे खालच्या पातळी नाही, तुम्ही त्या पातळीला जाऊन बसला डायरेक्ट.